द्या ना मॉनिटर हॅलो हल 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 हॅलो हल 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 हॅलो कथा वशक
अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु संत तुकाराम महाराज पवन सुत हनुमान हला 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 आम्हा कथा आवश्यक, आम्हा कथा आवश्यक, एर संपादू लौकिक, जैशी तैशी माय बरी, मानिल्या त्या मानाएरी, व्यालीचा कळवळा, व्यालीचा कळवळा, जीव बहुत कोवळा, जैशी तैशी माय बरी, मानिल्या त्या मानाएरी, कौतुके वावरे, कौतुके वावरे, तुका म्हणे त्या आधारे, जैशी तैशी माय बरी, मानिल्या त्या मानाएरी. विठ्ठल इको कमी करायचा, ट्रबल दे, आवाज दे, फक्त प्लेन ठेवला, प्लेन पूर्ण कर, प्लेन ठेवा, सगळी बटन प्लेन कर, आवाज कडक ठेवा, याला आवाज दे, फक्त ट्रबल दे, ट्रबल इको कमी कर पूर्ण. आणि आवाज दे, फक्त इको पूर्ण कर, बेस कमी कर. हॅलो दे ना आवाज, आवाज दे ना फक्त. हॅलो आवाज दे फक्त. अरे दे अजून थोडं. हॅलो बस एवढा पूर्ण झाला, बस झाला आता. हां हे साऊंड द्यायला पाहिजे, आउटपुट नाही मिळत नाही. यांना बसणाऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. हॅलो ठीक आहे, राहू दे सध्या. विठ्ठल आम्हा कथा आवश्यक, आम्हा कथा आवश्यक, एर संपादू लौकिक,
जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या मानायरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतानिया सरे चरण संतानिया सरे चरण दाने कथेचा विस्तार संतानिया कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याची तुका म्हणे नमन त्याची तुका म्हणे नमन त्याची विश्वासी तुका म्हणे नमनाचे तुका म्हणे हे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याची हा तुका म्हणे नमन त्याची हा तुका म्हणे नमन त्याची भाविक विश्वासी आम्हा कथा आवश्यक एर संपादू लौकिक जैशी तैशी मायबरी मानिल्या त्या मानायरी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपणा सर्व वांगणी ग्रामस्थांच्या आयोजनातून योगदानातून संपन्न होणारा हा नामयज्ञ नामसप्ताह वारकरी संप्रदायाच्या विविध उपासना पद्धतीमध्ये एक अत्यंत प्रभावी उपासना आहे ती पहाटेची काकड आरती. या काकड आरती सोहळ्याच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे या उत्सवाचं नियोजन केलं जातं. आज प्रारंभीचा दिवस आहे. संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये या वेळेत आयोजित केलेली ही कीर्तन सेवा, वाङ्मयीन सेवा, भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग
विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपणा सर्वांच्या पाठातच असेल. अगदी सोप्या पद्धतीनं तो अभंग आपल्याला पाहता येईल. एक शब्द थोडासा ऐकायला साहित्यातला अवघड वाटेल सुरुवातीला. महाराज या अभंगातून मानवी जीवनाचं मूल्यांकन करतात. मूल्यांकन हा तसा उंचीचा शब्द आहे मराठी साहित्यात. पहिल्यांदा आपल्याला जीवनाचं मूल्यांकन काय हे कळलं पाहिजे तर अभंग समजेल. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवनाचं मूल्यांकन करणं म्हणजे चांगल्या वाईटातला फरक कळणं. योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, सत्य काय असत्य काय, खरं काय खोटं काय, न्याय काय अन्याय काय, या सगळ्याची निवडानिवड करणं त्याला मूल्यांकन असा शब्द आहे. ज्यांना जीवनाचं मूल्यांकन करता आलं अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात. ज्यांना जीवनाचं मूल्यांकन करता आलं नाही अशी माणसं जीवनाच्या प्रवासामध्ये अपयशी होतात. आपल्याला फरक कळला पाहिजे योग्य अयोग्याचा. व्यवहारातून कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोरची देता येतील, कितीतरी उदाहरणं. मूल्यांकन या शब्दाला अनुसरून कितीतरी उदाहरणं देता येतील. संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं उदाहरण पहिल्यांदा देऊया, म्हणजे व्यवहारातली उदाहरणं आपल्याला पटकन कळतील. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये एक छान दृष्टांत दिलाय. नेले राज हंसे पाणी काय, हे राजहंस हे राजहंस सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, लावी पिसे कोण तया पुसे, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, लावी पिसे कोण तया पुसे. नेले राजहंस पाणी काही, हे राजहंस पाणी काही, हे राजहंस पाणी काही. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. म्हणजे दृष्टांत आपल्या माहितीतला असेल. राजहंसाच्या समोर पाणी आणि दूध जर एकत्र करून ठेवलं तर राजहंस फक्त पाणी घेतो आणि दूधच बाजूला करतो. 7:45 वाजलेत म्हणून थोडी टेस्ट घ्यावी. काही जागे आहात का, झोपलेले आहात काय नाही. म्हणजे राजहंसाच्या समोर जर पाणी आणि दूध जर एकत्र केलं तर तो फक्त आणि फक्त काय घेतो, दूध घेतो आणि पाणी टाकतो. कोण कोण, म्हणजे चांगलं घेतो आणि वाईट टाकतो, सार घेतो आणि आसाराचा त्याग करतो. बस एवढं मानवी जीवनात कळलं ना की जीवन हे सफळ होत. यालाच साहित्यातला उंचीचा शब्द वापरलाय, मानवी जीवनाचं मूल्यांकन करणं. जीवनाचं मूल्यांकन करता आलं पाहिजे. कदाचित 90% तरी आपण राजहंस कधी पाहिला नसेल. पाहिलाय का? मोबाईलमध्ये फोटोमध्ये वगैरे पाहिला असेल, कधी सर्च केल्यानंतर बघायला मिळेल राजहंस, पण प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळालं नसेल. मग हे उदाहरण कदाचित तुम्हाला अवघड वाटेल. मग आपली घरगुती उदाहरणं पाहिलेली बरी. आपल्या घरातली, आपल्या डोळ्यासमोरची, आपल्या दृष्टीसमोरची उदाहरणं पाहायला म्हणजे सांगितली पाहिलेली बरी असतात. मूल्यांकन शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर मांडतोय. आपल्या घरामध्ये धान्य पाखडण्यासाठी एक साधन असतं, त्याला काय म्हणतात, धान्य पाखडण्यासाठी एक साधन असतं, त्याला सूप म्हणतात. सूप नाही हो, सूप म्हणतात. त्याचा गुणधर्म असा आहे, धान्य जर पाखडायला घेतलं तर तो चांगला असेल तेवढं जवळ करतो, सार असेल जवळ करतो, योग्य असेल जवळ करतो. जे टाकाऊ आहे, जे फोल आहे, जे फळकट आहे, निरर्थक आहे, अनावश्यक आहे
तो दूर करतो. कोण कोण? सुपाचं सांगते मी. जेवढा चांगला असेल तेवढं जवळ करतो, वाईट असेल तेवढं टाकून देतो. एवढी जरी अक्कल असली ना, म्हणजे सुपासारखी, हे थोडं शब्द तुम्हाला डोईजड वाटेल किंवा चुकीचा वाटेल, उद्धटपणासारखं वाटेल, पण आपला एक वास्तवता म्हणून एवढा जरी आपल्याला कळलं ना की चांगलं जवळ करावं, वाईट टाकावं, आवश्यक तेवढं घ्यावं आणि अनावश्यक तेवढं टाकावं, माणसाचं जीवन समृद्ध होईल. माणूस आपल्या जीवनामध्ये यशस्वी होईल. त्याचा गुणधर्म आहे, वस्तू निर्जीव आहे पण ती सजीवाला बोध करते. बघा घेण्यासारखं आहे. वस्तू निर्जीव आहे पण चालत्या बोलत्या माणसाला पण ती संदेश देते. चालत्या बोलत्या माणसाला ती शिकवते, सांगते की सार असेल तेवढं जवळ करा, असार असेल तेवढं टाका, आवश्यक असेल तेवढं जवळ करा, अनावश्यक असेल तेवढं जीवनामध्ये टाका. एका निर्जीव वस्तूनं आपल्याला दिलेला हा संदेश आहे. पण तो पण निर्जीव सूप तसं नाही करत. पाकडायला घेतल्यानंतर जी पाकडणारी माऊली असते ना, भगिनी असते, ती पहिल्यांदा खालून 2-4 काना खाली वाजवते. एकदा 2-4 वाजवले की मग तो ताळेवर येतो. सूप. हा, तेच बोलत जाऊ बा. तुम्हाला काय वाटलं माणसाचा स्वभाव वेगळा झालाय? तसाच स्वभाव होत चाललाय. साधू संतांचे शब्द म्हणजे हे चांगले फटकेच आहेत, दणकेच आहेत. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी, वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाजवणे तुझ्या ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाजवणे तुझा ठाव नाही वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. साधू संतांनी बोंब मारून सांगितलंय, कोणी ऐकायला तयार नाही. आवश्यक असेल तेवढं घ्या, चांगलं असेल तेवढं घ्या, वाईट असेल ते टाकून द्या. हे जे जग आहे ते दोन्ही बाजूनं भरलेलं आहे. बघा, हे जग आहे ते असं मिश्रित आहे. इथे आवश्यक पण आहे, अनावश्यक पण आहे, चांगलं पण आहे, वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे. फक्त काय घ्यायचं याचा निर्णय आणि याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. साहित्य शास्त्रामध्ये निवड पद्धत ही एक अत्यंत महत्वाची पद्धत मानली जाते. मी तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून बोलेल, आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलेल, आजच्या बदलत्या काळातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलेल. ही जी निवड पद्धत आहे ना, ही निवड पद्धत आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. बघा, खूप महत्वाची. मी थोडं विषांतर करून सांगू. भगवान कृष्ण आणि भगवान श्रीराम ही आमच्या देशाची अस्मिता आहे. हा आमच्या जीवनाचा स्वाभिमान आहे. भगवान कृष्ण आणि भगवान श्रीराम हे हिंदू धर्माला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. वरदान. काही लक्षात आलं? या भगवान कृष्णाने या समाजाला, या जगाला अनेक गोष्टी दिल्या, अनेक गोष्टी. म्हणजे अशी सविस्तर स्वतंत्र यादी आपल्याला सांगता येतील एवढं भगवान कृष्णाने आपल्याला दिलं. भगवान कृष्णाने एक गोष्ट आपल्याला दिली, जीवनाला आवश्यक असणारं पाणी हे स्वच्छ असावं. म्हणून 5,500 वर्षापूर्वी जलशुद्धी करण्याची पहिली विकास योजना भगवान कृष्णाने गोकुळ गावामध्ये राबवली. भगवान कृष्णाने हे आम्हाला दिलं, पाणी जर स्वच्छ असेल तर रोगराई फारशी जवळ येत नाही.
आजाराला रोगराईला कारणीभूत असतं ते पाणी असतं आणि पाणी घरामध्ये स्वच्छ असावं हे मत हा दृष्टिकोन भगवान कृष्णाचा त्या काळातला आहे. काय म्हटलं लक्षात आलं? यमुनेचं पाणी हे गोकुळ गावामध्ये वापरलं जायचं आणि त्या कालिया नागानं ते सगळं दूषित केलं होतं, घाण केलं होतं. बाबा वाढव रे, जमलं तर मला ताण पडते आवाजाला, तू उलट कमी कमी करतोस. माझ्यावर नाराज नाही ना तू? काय असं नाही ना? तेच म्हण, माझंही तसं काही नसतं. असं इतरांच्या सारखं माझं काही, माझ्या अपेक्षा पण जास्त नाहीत, माझ्या गरजा पण फार कमी आहेत. विठ्ठला गावातल्या प्रत्येक घराला शुद्ध निर्जंतुक पाणी मिळायला पाहिजे हा हेतू त्या काळातला भगवान कृष्णाचा आहे. हा विषय मी इथे वाढवणार नाही. भगवान कृष्णाने आम्हाला निसर्गाची पूजा करायला सांगितली. भगवान कृष्णाने सृष्टीची पूजा करायला सांगितली. इंद्राची पूजा बंद करा आणि डोंगराची पूजा करा, गोवर्धनाला पूजा. हा संदेश भगवान कृष्णाचा त्या काळातला. तुम्हाला कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एक बातमी ऐकायला मिळाली असेल, नसेल, लक्षात असेल किंवा नसेल कदाचित. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आपल्या देशातला एक फार मोठा देव माणूस आपल्या देशानं गमावला. काय केलं माहिती आहे त्या माणसानं? आपल्या देशामध्ये एक चळवळ राबवली. त्या चळवळीचं नाव आहे चिपको आंदोलन. तुम्हाला इतिहासामध्ये वाचायला मिळालं असेल हे आंदोलन, त्याला चिपको आंदोलन म्हणतात. हे चिपको आंदोलन ज्यांनी राबवलं त्यांचं नाव आहे सुंदरलाल बहुगुणा. ते काय करायचे? प्रत्येक झाडाला जाऊन अशी मिठी मारायचे, चिपकायचे. कोणी झाड तोडायला आलं तर ते सांगायचे माझ्या अंगावरती घाव घाला, मी तुम्हाला झाड तोडू देणार नाही. या देशातली हजारो लाखो झाडं त्यांनी वाचवली आणि खऱ्या अर्थाने या देशाच्या इतिहासाच्या पानावरती सुंदरलाल बहुगुणा या मोठ्या देव माणसाचं नाव यासाठी लिहिलं गेलं. या सुंदरलाल बहुगुणा यांना एक दिवस विचारलं एका व्यक्तीनं, हा संदेश तुम्ही कुणाकडून घेतला? त्यांनी दोन्ही हात वर करून सांगितलं की निसर्गाला पूजा, पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं असेल तर सृष्टीची पूजा करा. हा संदेश मी भगवान कृष्णाच्या चरित्रातून शिकलो. काय म्हटलं लक्षात आलं? पण दुर्दैव नेमकं देशाचं असं आहे की देशाच्या पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये हे सुंदरलाल बहुगुणा या देशाला गमवावे लागले. विठ्ठला विठ्ठला मला महत्वाची फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे. भगवान कृष्णाने एक छान गोष्ट आपल्याला दिली, त्याला म्हणतात मूल्यांकन, त्याला म्हणतात निवड पद्धत. आपण घरातून निघालो ना त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा वांगणीकडे जाणारा रस्ता निवडावा लागला. रस्ते अनेक होते, एक इकडे जात होता, एक इकडे जात होता, एक इकडे जात होता. 10 रस्ते 10 मार्ग होते. पण आपल्याला जिथे जायचं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या आवडीनं नेमकी निवड केली, या ठिकाणी येण्याची, या रस्त्याची निवड केली. हे तर मी व्यवहारातून बोलतोय. आयुष्याचा मार्ग, आयुष्याचा रस्ता, कल्याणाचा रस्ता जर निवडायचा असेल तर त्याला निवड नको कळायला आपल्याला. कोणता मार्ग, कोणता रस्ता निवडल्यानंतर तो रस्ता, तो मार्ग मला ध्येयापर्यंत आणि उद्दिष्टापर्यंत नेईल. या जीवनाचा रस्ता, जीवनाचा मार्ग निवडावा लागतो, त्याला निवड पद्धत म्हणतात. अहो, जेवण करत असताना देखील आपण पक्वान्नाची निवड करतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट पहा, जीवनामध्ये निवडीशिवाय सफळ होत नाही. साधा खेळ जरी खेळायचा असेल तरी संत तुकाराम महाराजांनी निवड केली. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. म्हणून गावामध्ये, घरामध्ये, तालुक्यामध्ये, देशामध्ये, परिसरामध्ये असा एक बुद्धिजीवी वर्ग असतो.
गाव म्हटलं की काही टॅलेंट मुलं असतात, काही पदवीधर मुलं असतात. आता वांगणी गाव म्हटलं ना की असे शेकडो तरुण गावात असतील की ते खूप टॉप लेवलचे, त्याला थिंकिंग स्टेज असा शब्द आहे, एका विशिष्ट उंचीनं वावरणारे, शिक्षणाची उंची असेल, विद्वत्तेची उंची असेल, एक बौद्धिक पातळी असेल, बौद्धिक उंची असेल. म्हणून अलीकडच्या कीर्तनकारांना बघा, मी माझ्यापुरता बोलतोय, महाराज मंडळी म्हणजे या ठिकाणी आहेत, मी कदाचित माझ्यापुरतं बोलतोय की 40-50 वर्षापूर्वी चालणारा पॅटर्न आम्हाला आज पॅटर्न वापरून चालत नाही. आम्हाला पॅटर्न बदलावा लागतो. कारण सध्याचं जग हे जगाच्या कानाकोपऱ्याशी जोडलेलं आहे. ही सध्याची पिढी, सध्याची मुलं ही जगाच्या विश्वाच्या कानाकोपऱ्याशी जोडलेली आहेत. या लेकाला, या मुलीला जर अमेरिका पाहायची असेल तर एका सेकंदामध्ये ती अमेरिका बघून येऊ शकते. वडिलांनी फक्त हिला सांगायची कुठे आपल्याला अमकी अमकी 4 चाकाची गाडी घ्यायची. गाडीचं नाव कळलं की लगेच 2 मिनिटामध्ये त्या मोबाईलमध्ये ती त्या गाडीचा ढाचा ओपन करते, सगळा ढाचा काढते आणि गाडी शोरूम मध्येच आहे. काय कळलं? गाडी शोरूम मध्येच आहे, तर त्या गाडीची संपूर्ण 100% माहिती ती आपल्या वडिलांना सांगते. आता एवढी फास्ट असणारी सध्याची पिढी, त्यांच्याशी कीर्तनकारांना टफ करायची असते, त्यांच्याशी स्पर्धा करायची असते, त्यांच्या बौद्धिक पातळीशी झुंजायचं असतं. म्हणून रोज नित्य नव्यानं आधुनिक काळामध्ये ज्याची गरज आहे ती गरज कीर्तनकारांनी ओळखायची. विठ्ठल 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 मी निवड हा शब्द आपल्या समोर मांडतोय. निवड, प्रत्येक गोष्टीमध्ये निवड आहे. आपल्याला निवड कळली पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर निवड पद्धत ही खूप महत्वाची. फक्त त्याला साहित्यामध्ये महाराज शब्द वापरत आहेत तो मूल्यांकन. साध्या आपल्या नेहमीच्या बोलीभाषेतले शब्द आहेत आवश्यक आणि अनावश्यक. या 2 गोष्टी आपल्याला जीवनामध्ये कळणं खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये आवश्यक काय आणि अनावश्यक काय कळलं पाहिजे. सध्या अनावश्यक बाबीकडे माणसाचा प्रवास ओघानं जास्त होत चाललाय. अनावश्यक गोष्टी माणसं जास्त स्वीकारतोय. आवश्यक बाबी बाजूला केल्यात आणि अनावश्यक बाबी फार जवळ केल्यात. मला काल कुठेतरी असं ऐकायला मिळालं की महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे की त्या अख्ख्या गावानं निर्णय घेतला संध्याकाळी 7 वाजता मोबाईल आणि टीव्ही गावातले बंद करायचे. ग्रामपंचायतीच्या त्या ग्रामसभेमध्ये ठरावच घेतला 7 वाजता महाराज मोबाईल बंद करायचे, दुसऱ्या दिवशी 7 वाजता ओपन करायचे. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं काळाची गरज आहे, मुलांच्याकडून अभ्यास होत नाही. मी त्या गावापुरता बोलतोय. हो बाबा, नाहीतर तुम्ही म्हणाल वागणीवाली मंडळी काय हे नवीनच सांगायला आले. काही वेळेला काळाची गरज आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. काळाची गरज आपल्याला शोधणं हे महत्वाचं आहे. अनावश्यक गोष्टी आपण दिवसेंदिवस अशा जवळ करत चाललोय आणि ज्या खरोखर आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण दिवसेंदिवस असं दूर करत चाललोय. संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी मांडलेला हा मुद्दा आहे, तो आजही आम्हाला जीवनामध्ये गरजेचा वाटतोय. काही लक्षात आलं का? म्हणजे त्या काळातलं महाराजांचं म्हणणं आम्हाला शेकडो वर्षानंतर आवश्यक वाटतं. ही महाराजांची वाणी आहे, हा त्यांच्या वाणीचा प्रसाद आहे. आज आम्ही बोललो ते उद्या परवा काही निश्चित राहील त्याची गॅरंटी नाही. काही महत्वाचे ग्रंथ वर्षानुवर्ष शेकडो हजार वर्ष गेल्यानंतर देखील त्यांचा तोच प्रभाव आहे. म्हणून तुकोनी घेतली मोतीये जैशी असं का म्हटलं जातं? एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर ही त्यांची वाणी आहे. ही कधीही वाणी प्रसवली नाही. महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं ना तर प्रारंभीचे अभंग महाराजांचे हस्तलिखित आहेत, त्याला प्रासादिक अभंग म्हणतात. नंतर अभंग हे मग महाराजांच्या टाळकऱ्यांच्या मध्ये एक टाळकरी होता गंगाराम बुवा मबाळ,
त्यांनी काही अभंग लिहिले. नंतर संताजी महाराज जगनाडे या 12 वर्षाच्या मुलाकडून काही अभंग रचना अभंग लिहून घेतलेत. अशा अभंगाचा लिखाण मला फक्त एवढंच बोलायचं होतं. ही जी वाणी आहे ती तुका म्हणे चाखून सांगे आणि मज अनुभव आहे अंगी. ही प्रासादिक वाणी प्रत्येक अक्षरामध्ये म्हणजे 350 वर्षापूर्वी 350 वर्षानंतर कशाची गरज आहे ही ओळखणं याला कल्पनातीत विचार म्हणतात, याला दूरदृष्टी म्हणतात. अध्यात्मामध्ये त्याला शब्द भौतिक शास्त्राचा शब्द कदाचित तुम्हाला ज्ञात असेल नसेल. भौतिक शास्त्रामध्ये त्याला आध्यात्मिक मूल्य म्हणतात. विठ्ठल ज्याला जीवनाचं व्यवस्थापन कळतं ना अशी माणसं कल्पनातीत विचार करतात. कल्पनातीत विचार म्हणजे वस्तूची गरज आज नाही पण उद्या लागणार आहे. हा दूरदृष्टीपणा आहे, हा कल्पनातीत विचार आहे. महाराजांना त्या काळामध्ये निर्माण झालेला किंवा विचारलेला हा प्रश्न आहे. म्हणे महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आवश्यक आणि अनावश्यक काय वाटतं आणि त्याचं दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. आम्हा कथा आवश्यक
जगप्रवाहाच्या विरोधातलं महाराजांचं मत आहे. जगप्रवाह आहे ना, या जगप्रवाहाच्या विरोधातला हा मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाला हा मान्य होणार नाही मुद्दा. महाराज म्हणतात आम्हाला कथा आवश्यक वाटते. आता हाच प्रश्न जर आपल्या समोर उभा केला, आपल्याला जर विचारला तुम्हाला का आवश्यक वाटतं? कुणाला पैसा आवश्यक वाटतो, कुणाला घर आवश्यक वाटतं, कुणाला पत्नी लेकरं बाळ प्रपंच संसार आवश्यक वाटतो, कुणाला एखादं वाहन एखादी गाडी आवश्यक वाटते. आवश्यक बाबीमध्ये ही सगळी यादी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या जगप्रवाहाच्या विरोधातलं मत महाराज आपल्या समोर मांडतात. यापैकी मला काहीच आवश्यक वाटत नाही. मला आवश्यक वाटतं ते फक्त आणि फक्त कथा. मला कथा आवश्यक वाटते. आणि हा मुद्दा त्या काळातला आहे. म्हणजे त्यांची वचनं आजही आपल्याला, आज माणसाला गरज आहे जीवनामध्ये ती कथेची गरज आहे. आज माणसं दोलायमान होत चाललीत. माणसं एका विशिष्ट अशी डिप्रेशनमध्ये जातात. कधी कधी माणसं माणसाशी आता बोलायला तयार नाही. या आधुनिक काळामध्ये जीवनाला एवढा वेग आलाय, जीवनाला एवढी गती प्राप्त झाले की समोरासमोर उभं राहून रामराम बोलायला देखील माणसाला सध्या वेळ नाही. घरात येणारी लेकरं बाळ 2-2, 4-4 दिवस आपल्या वडीलधाऱ्या घरातल्या मंडळींशी बोलायला तयार नाही. सध्या वेळच नाही माणसाच्याकडे. सगळ्यात माणूस जर कंजूस कशामध्ये झाला असेल तर तो आयुष्याच्या वेळेमध्ये फार कंजूस झालाय. तो म्हणतो बाकी सगळं द्यायला तयार आहे, पैसा मागा, वर्गणी मागा. वेळ नाही, सध्या वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. कधी कधी बोलता बोलता माणसं असंही म्हणतात, महाराज मरायला पण सवड नाही. तू टेन्शन घेऊ नको, तुझ्यासाठी वेळ काढेल तो. म्हणजे वेळेच्या बाबतीत माणसं एवढी कंजूस झाली. म्हणजे हा जगप्रवाहाच्या विरोधातला मुद्दा आहे. महाराज म्हणतात मला कथा आवश्यक वाटते. प्रामाणिकपणे आपण कथेमध्ये बसलो, कीर्तनामध्ये बसलोय. खरं म्हणजे हे अभंग आहेत ना, असं वर्षानुवर्ष जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत असं संग्रही ठेवावेत, सेव्ह करावेत, त्याची जोपासना करावी. ही वचनं तुम्हाला रोज उपयोगाला येतील. आम्हाला आवश्यक आणि अनावश्यक या बाबीचा विचार जीवनामध्ये पाहिजे. आम्हाला मूल्यांकन कळलं पाहिजे. आवश्यक काय आणि अनावश्यक काय हा त्यांच्या जीवनातला मुद्दा नाही. अभंग त्यांचा असेल पण हा मुद्दा आपल्याला लागू पडतोय, आपल्याला लागू पडतोय. त्यांनी पाहिलं सामाजिक बांधिलकी जोपासत असताना, कीर्तन प्रवचन करत फिरत असताना एक लक्षात आलं, हा समाज अनावश्यक बाबीकडे जास्त वेळ देतोय. या समाजाला पुन्हा आवश्यक बाब कळली पाहिजे म्हणून अभंगाची रचना करावी लागली. आम्हाला काय आवश्यक वाटतं आणि काय अनावश्यक वाटतं. विठ्ठल आज जो माणसाचा ओघ आहे तो चांगल्याकडे जास्त ओघ आहे का वाईटाकडे जास्त ओघ आहे? सध्याचा माणसाचा ओघ वाईटाकडे जास्त आहे का चांगल्याकडे जास्त आहे? वाईटाकडे जास्त ओघ आहे बघ, वाईटाकडे. गप्पा करायला माणसं जर बसली एखाद्या पारावरती, एखाद्या कठाड्यावरती, कुठल्या तरी एखाद्या रस्त्यावरती, अंगणामध्ये जर बसली, 2-2, 4-4 तास त्यांच्या गप्पा कधी 2 तास निघून जातात त्यांना कळत नाही. 2-4 तास कधी निघून जातात. एवढा आनंद असतो त्या गप्पामध्ये. म्हणजे 2 तासामध्ये 3 तासामध्ये अख्ख्या गावाचा उकिरडा उपसला जातो. एवढी चव असते त्याला. पण त्यापैकी जर कुणाला म्हटलं ना की पहिल्या दिवसापासून विणा उभा केलाय देवळात, काल्याच्या कीर्तना दिवशी तो विणा उतरला जाणार आहे, एक अर्धा तास विणा घे, अर्धा तास विणा घे असा आग्रह केला तर तो म्हणतो नाही जमणार. म्हणजे 25 किलोच्या नातवाला तो मंदिरामध्ये विणेकराच्या समोर तासभर उभा राहतो. 25 किलोच्या नातवाला कडेवर घेऊन तो तासभर उभा राहतो विणेकराच्या समोर. आता नातू जड का विणा जड? नातू जड का विणा जड? मी ह्या विण्याचं नाही हो बोलत, ह्या नाही, त्या म्हणजे मंदिरात उभा केलेला विणा. त्याला जर म्हटलं ना त्या आजोबांना तू हा 1.5 किलोचा विणा घे, तो म्हणतो तेवढं सोडून बोल.
काय न्याय बघा, माणसाची मानसिकता आहे. मी इतरांचं नाही सांगत, आपल्या अध्यात्मातला संप्रदायातला जो वर्ग आहे त्या माणसाची, त्या वर्गाची मानसिकता कशी तयार होत चालली बघा. बाकी ठिकाणी तो पाहिजे तेवढे वेळ देतो, पण जिथे आवश्यक आहे ती आवश्यक म्हणजे या अशा मार्गाकडे जास्त प्रवास आहे. माणसाचा ओघ तसा वाईटाकडे जास्त आहे, चांगल्याकडे ओघ कमी आहे. आपण जर विचारलं ना तर हे अभंग, गवळणी, मग काकड आरतीचे असतील, हरिपाठाचे असतील, ते पुन्हा 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 सातत्याने ते गिरवावे लागतात, तर ते स्मरणामध्ये राहतात. पण वाईट गोष्ट फार स्मरणामध्ये ठेवावी लागत नाही, ती सहज राहते. सहज. सगळ्यात जास्त, आता आपलं कीर्तन चालू आहे, सगळ्यात जास्त कीर्तनं कोण ऐकत असेल इथं? सगळ्यात जास्त कीर्तनं कुणी ऐकली असतील? सगळ्यात जास्त कीर्तनं कुणी ऐकली असतील? नाही लक्षात येत? हा बघा माझ्या समोर उभा आहे हा, यांनी सगळ्यात जास्त, एकाही महाराजांचं कीर्तन सोडलं नाही त्यांनी. आपण कदाचित नाक मुरडतो, आज कुणाचं कीर्तन आहे? पहिला दिवस कुणाचं कीर्तन आहे? म्हणजे आपण कदाचित कीर्तनासाठी नाक मुरडू, पण सगळ्यांची सातत्याने कीर्तन ऐकणारा हा माझ्या समोर आहे. याला जर विचारलं आपण उद्या, कालच्या महाराजांनी कुठला अभंग घेतला होता, सांगता येईल का? याला सांगता येईल का? यालाच काय, याच्या मालकाला पण सांगता येणार. याचं काय म्हणजे मला हे म्हणायचंय, चांगलं स्मरणामध्ये राहणं अवघड, ते पुन्हा पुन्हा गिरवावं लागतं. वाईट सहज स्मरणामध्ये राहत. 20-25 वर्षापूर्वी जर कुणी एखादी शिवी दिली असेल, तो म्हणतो अजून विसरलो नाही. अजून विसरलो नाही. म्हणजे 20 वर्षापूर्वीचा शब्द त्यांनी एवढा स्मरणामध्ये ठेवलाय. मागच्या वर्षी कुठला अभंग घेतला होता हे जर विचारलं, तो म्हणतो अरे त्या आठवणीतच राहिलं नाही. चांगलं स्मरणामध्ये राहत नाही. म्हणजे आम्हाला आवश्यक आणि अनावश्यक बाबी आमच्या जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहायला मिळतात. विठ्ठला विठ्ठल. बरं काय आवश्यक आहे म्हणे? कथा आवश्यक आहे. कथा म्हणजे अलीकडे आम्ही मंडळी करतो 2 तासाची 3 तासाची कथा. हा कथा या शब्दाचा एवढा मर्यादित अर्थ नाही. कथा म्हणजे काय? भगवंताचा अखंड नामस्मरण, त्याला कथा शब्द आहे. आता आपण कथा म्हणजे मर्यादित 2 तासाची 3 तासाची, कदाचित रामायणाची कथा असेल, भागवताची कथा असेल, महाभारताची कथा असेल, एखादी शिवकथा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची कथा असेल, हा मर्यादित 2 तासाच्या कथेचा वेळ आहे. पण अखंड जी कथा आहे ही आजच्या काळामध्ये माणसाला आवश्यक वाटते, महाराजांना आवश्यक वाटते. बघा ना, आपल्या पाठातला अभंग आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेरी सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान. सदा नामघोष ही कथा. लक्षात आलं? आपल्याकडून अखंड नामघोष होणं हीच खरी आपल्या जीवनातली कथा आहे. आणि ही आपल्याला काय देते तर समाधान देते. समाधान, जीवनाचं स्वास्थ्य, जीवनाचा आनंद देणारी कथा म्हणजे अखंड नामस्मरण. असं कधी घडलंय का नाम घेता वाया गेला? ऐकला का? कुठं घडलंय का? नामे तरले कोट्यान कोटी. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्याच नामे. बाकी सगळे मार्ग थांबले, सगळे रस्ते बंद झाले, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य लागवे या बाबा, पुण्य लागवे या बाबा.
पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खुंटती. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, सगळ्या वाटा खुंटल्यात. क्षीण होणं म्हणजे थांबल्यात, खुंटल्यात. हे संत तुकाराम महाराजांनी कर्ममार्गाचं खंडन केले. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या अभंगामध्ये ज्ञानमार्गाचं, आपल्या कर्ममार्गाचं खंडन केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या एका अभंगामध्ये कर्ममार्गाचं खंडन केलं आणि संत तुकाराम महाराज या एकाच अभंगामध्ये, एकाच पदामध्ये कर्ममार्गाचं आणि ज्ञानमार्गाचं एकाच वेळेला खंडन करतात. आपल्याला आठवत असेल, माऊलींचा अभंग लगेच हरिपाठातला पुढे आला असेल. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, म्हणजे तीर्थयात्रा करणं हा कर्ममार्ग आहे. पण कर्ममार्ग स्वीकारत असताना त्या कर्ममार्गाचं माऊली खंडन करतात. का? तीर्थयात्रा हा कर्ममार्ग आहे, पण तीर्थयात्रा करत असताना त्याचं चित्त जर नामाजवळ नसेल तर त्यासाठी माऊलींचं पुढचं पद नामाची विन्मुख तो नर पापिया कर्म मार्गाचं खंडन केलंय. विठ्ठल विठाल 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 म्हणून पाप आणि पुण्य हे कर्माच्या हेतूवरती ओळखले जातात, हेतूवरती ठरवलं जातं. नाही लक्षात आलं? समजा गावामध्ये एखादा व्यसनाने एखादा मुलगा गेला, वारला, दुर्दैव अतिव्यसनाने एखाद्या मुलाचं जर गावात मृत्यू झाला तर ते मृत्यू म्हणायचं, त्याला मरण म्हणायचं. पण त्याच वयातला एखादा मुलगा देशाचं संरक्षण करताना जर गेला तर त्याला मृत्यू नाही म्हणायचा, त्याला बलिदान म्हणायचं, त्याला आहुती म्हणायचं, त्याला धारातीर्थी म्हणायचं. या देशाला त्याचं बलिदान झालं म्हणायचं. मृत्यू ही क्रिया सारखीच आहे. नाही लक्षात आलं? मृत्यू ही क्रिया सारखीच आहे. तिथं पण मृत्यूच आहे आणि इथं पण मृत्यूच आहे. पण इथला मृत्यू हा सर्वसामान्य विषय व्यसनानी मृत्यू आहे आणि तिथला मृत्यू हे देशाला बलिदान आहे. क्रिया जरी सारखी असली तरी दोन्ही क्रियेतला हेतू वेगळा आहे. बघा, लक्षात येत असेल तर क्रिया एकच आहे. तुम्हाला सोपं सांगू का? अगदी आपल्या नजरेसमोरचं सांगतो. एखाद्या गावात एखादा माणूस जर गेला ना, एखाद्या गावात एखादा माणूस गेला तर फोनवरती त्याचा सांगोवा, त्याचा निरोप, ती बातमी कळवणारी जी मुलं असतात ना फोनवरती, त्या फोनवर बोलणाऱ्यांचं बोलणं फक्त तुम्ही बारकाव्यानं ऐका. त्यांचा टोन, बोलण्याची पद्धत ऐकायची. काही करायचं नाही, फक्त त्यांचं बोलणं ऐकायचं. त्यांना सांगायचं असतं गावातला अमका अमका माणूस गेला म्हणून, ही बातमी सांगायची असते. मग फोन केल्यानंतर संपर्क होतो. अहो, ते आमच्या गावातले वारले हो, आमच्या गावातले हे वारले हो. समोरचा माणूस अंदाज करतो तो गावात काहीतरी चांगलं करत होता. याच्या बोलण्यावरून अंदाज काढला जातो की तो काहीतरी चांगलं करत होता. एखादा माणूस असा फोन करतो, का कळलं का? अहो, ते आमच्या गावातले अनंतामध्ये विलीन झाले. समोरचा माणूस अंदाज काढतो की फार परोपकारी माणूस होता, गावामध्ये अनंतामध्ये विलीन झाले. एखादा तिसरा माणूस बाजूला जाऊन बोलतो, का हो तुम्हाला कळलं का? का काय झालं? अहो, दैवयोगा म्हणे ते वैकुंठवाशी झाले, ते स्वर्गवाशी झाले. समोरचा माणूस थोडंसं बऱ्यापैकी समजून घेतो सगळं. चौथा एखादा माणूस बाजूला जातो गल्लीमध्ये आणि फोनवर समोरच्या माणसाला सांगतो, का हो कळलं का तुम्हाला? काय? तो मेला. काय काय म्हणतो तो? काय? तो मेला. त्या एका शब्दावरून तो अंदाज काढतो की हा, नाही लक्षात आलं, हा म्हणजे अडचण झाली होती, मेला. म्हणजे क्रिया सारखीच आहे, क्रिया एकच आहे, पण ती क्रिया हेतूवर ठरवली जाते. त्याच्या आयुष्याचा नेमका हेतू काय? ती मला गंमत बघायला मिळाली एका ठिकाणी. एका स्मशानावरती असं गेलो. आता त्या स्मशानावरती ग्रुपनी माणसं उभी असतात. म्हणजे इकडे 8-10 जणांचा ग्रुप, इकडे 8 जणांचा ग्रुप. तर योगायोगानं नेमका एका त्या स्मशानावरती गेल्यानंतर आम्ही एक 4-5 मंडळी अशी उभे होतो. आता आपली परमार्थिक मंडळी, सप्ताह कुठे, हा सप्ताह झाला का, कुठला सप्ताह कधी सुरू होतोय, मग हे सगळं चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आता बाजूलाच नेमका एक 4-5 जणांचा ग्रुप. आता त्या विषयाची माणसं असतात ती एकत्र येतात.
समजा राजकीय क्षेत्रातली माणसं जर 2-5 एकत्र आली, मग त्यांची चर्चा सुरू होते. डिसेंबरला लागतात का जानेवारीमध्ये लागतात हो? म्हणजे त्यांचा विषय, त्यांची चर्चा. काही कीर्तन प्रवचनकार जर मंडळी एकत्र आली तर त्यांच्या चर्चा, प्रत्येकाची चर्चा वेगळी. माझ्या अशा बाजूलाच एक 2-4 माणसं बसली होती. त्याच्यामध्ये सगळी पाहुणे मंडळी आणि गावातला फक्त एकच गावातला होता. आणि दुपारी 12-12:30ची वेळ आणि तो गावातला एक माणूस थोडासा दुपारी स्मशानावरती येताना थोडासा लागून आला होता. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, लागून म्हणजे कळलं ना, कळलं म्हणजे एक मोठं ब्रह्मज्ञान आहे का? कळलं म्हणजे काय, हे मोठं काय मोठं कठीण तत्वज्ञान आहे का? लागून आला होता. आता व्यसन आहे, आला असेल बिचारा तो. पण माझा एक विश्वास आहे, लहान मुलं, लहान लेकरं आणि पिणारी माणसं ही नेहमी खरी बोलतात. हा, खरं ते ही प्रामाणिक माणसं असतात, ती कधी खोटं बोलत नाही. हा, कधी कधी एखादा माणूस असा डॅम्बिस असतो, तो 10 वेळा खोटं बोलतो, पण पिणारा माणूस कधी खोटा बोलत नाही. तुम्ही अनुभव घ्या वाटला. लहान लेकरं कधी खोटे बोलत नाही. वडिलांना सांगायचं असतं, वडील मुलाला सांगतात, म्हणजे घरामध्ये एखाद्या रूममध्ये एखाद्या बाजूला जाऊन बसतात आणि त्या मुलाला, लहान लेकराला म्हणजे सांगून जातात, बाळा असे असे पाहुणे येणार आहेत, बँकेचे साहेब अमके अमके पाहुणे येणार आहेत. ते अंगणात आल्यानंतर त्यांना सांगायचं, आज पप्पा घरी नाही. वडिलांनी सांगितलेलं असतं. 15-20 मिनिटांनी एकदा पाहुणे आले, ते विचारतात, काय रे बाबा कुठे गेले, पप्पा कुठे गेले? पप्पांनी सांगितलंय पाहुणे आल्यानंतर. काही लक्षात आलं का? लहान लेकर आहेत, कोरं कागद आहे, त्यांना काय माहिती आहे काय द्वेष काय, हेवे द्यावे काय, त्यांना टेन्शन काही नाही. लक्षात आलं तुमच्या? हा, हे मद्यपान करणारी माणसं पण अगदी प्रामाणिकपणे खरी बोलतात. हा, त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता गेलेल्या माणसाविषयी तिथं चर्चा चालते. ती पाहुणे मंडळी म्हणत होती, फार कमी वयामध्ये गेला हो, वाईट वाटत, म्हणजे चर्चा चालली होती. त्यांनी तोंड उघडलं आणि त्यांनी तोंड उघडल्यानंतर त्यांनी सांगितलं, ही शेवटची काडी राहिली होती आमच्या गावात. तो सांगतोय त्यांना, पाहुण्यांना, ही शेवटची काडी राहिली होती आमच्या गावात. काही कळलं का? शेवटची काडी म्हणजे आयुष्यभर त्यांनी काय केलं, काय प्रमाणपत्र आहे हो, काय सर्टिफिकेट आहे बघा ना. हा, देशाच्या गावाच्या इतिहासावरती काय नाव कोरलं गेलंय. काही लक्षात आलं? क्रिया एकच आहे, पण त्या क्रियेतला हेतू बघा तुम्ही कसा आहे. विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या अभंगामध्ये फक्त कर्ममार्गाचं खंडन केलंय. संत तुकाराम महाराजांनी एकाच चरणामध्ये कर्ममार्गाचं, ज्ञानमार्गाचं खंडन केलं. म्हणजे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, हा ज्ञानमार्ग आहे. आणि न घडे हा कर्ममार्ग आहे. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग एकाच वेळेला दोन्ही मार्गाचं खंडन करून त्यांनी सांगितलं, भक्तिपंथ बहु सोपा. या जगामध्ये भक्तिपंथ, भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा आहे. तुम्हाला आनंद देणारं माध्यम, समाधान देणारं माध्यम जर कोणतं असेल तर ते कथा. म्हणून कथा आम्हाला आवश्यक वाटते. मानवी जीवनामध्ये आम्हाला कथा आवश्यक वाटते, नामस्मरण आवश्यक वाटतं. पण किती आवश्यक वाटतं, किती आवश्यक वाटतं, कथा आम्हाला किती आवश्यक वाटते, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी तेवढ्याच उंचीचा दृष्टांत दिला. म्हणजे सिद्धांताला उंची जेवढी आहे तेवढ्याच उंचीला दृष्टांत द्यावा लागतो. तेवढ्याच उंचीचा महाराज दृष्टांत देत आहेत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. जशी तशी माया परी, 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 जशी तशी माया
दृष्टांत देखील तेवढ्याच उंचीचा आहे. म्हणून उपमा देताना कशालाही कोणतीही उपमा द्यायची नाही. म्हणजे इकडे सिद्धांत आहे, आम्हाला कथा आवश्यक वाटते, पण किती आवश्यक वाटते त्याला दृष्टांत तेवढ्याच उंचीच आहे. जैशी तैशी माय बरी. जैशी तैशी म्हणजे मला जशी माझी माय असेल तशी, अडाणी असो, शिकलेली असो, साधी असो, मळक्या कपड्यातली असो, साध्या कपड्यातली असो, जशी माझी माय मला प्रिय आहे तशी आम्हाला कथा प्रिय आहे. म्हणजे एक लक्षात आलं, आज महाराज कथेला दर्जा देतात, तो मायेचा दर्जा देतात, आईचा दर्जा देतात. या भारतवर्षामध्ये आमची संस्कृती, आमचा धर्म, या आमच्या संस्कृतीनं काही वस्तूंना, काही गोष्टीला दर्जा दिला, तो आईचा दर्जा दिला. बघा, अशी अनेक उदाहरणं मी आपल्या समोर मांडेन. गंगा आहे, गंगा. गंगा आपण नुसता गंगा शब्द उच्चारत नाही, दर्जा काय, गंगा माता, बरोबर आहे ना, आईचा दर्जा. गाईला नुसती गाय म्हणतो का? गाय म्हणतो का? नाही. मग गोमाता, ती आमची माता आहे, ती आमची आई. गायीशी जे आम्हाला आमच्या धर्माने, संस्कृतीनं नातं सांगितलंय, गायीची सेवा करणं म्हणजे आईची सेवा करणं आहे. गायीची सेवा करणं म्हणजे माझ्या मातेची सेवा करण्यासारखी आहे. भगवान कृष्णाने ही सेवा का निवडली? आता माझ्याकडे तो स्वतंत्र वेळ नाही. खरं म्हणजे गायीच्या शेणाला लाथ मारणारी माणसं जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाही. गायीचं शेण एवढं पवित्र आहे, केवळ त्या शेणाने जर जागा सारवली ना, तर त्या जागेवर वास्तव्य केलं तरी आयुष्य पवित्र होतं. शेणाला लाथ मारणारी माणसं जीवनामध्ये अभागी असतात. गायीचं गोमूत्र किती पवित्र आहे. गायीची 2 शिंग आहेत ना, त्या शिंगाच्या मध्ये असणारा जो उंचवटा आहे, हा उंचवटा म्हणजे भगवान महादेवाचं शिवलिंग आहे. गायीच्या मस्तकाचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवान महादेवाचं दर्शन आहे. गायीची शेप आहे, त्या शेपीच्या मागचा जो गोंडा आहे, केसाचा जो गोंडा आहे, हा गोंडा म्हणजे त्या गायीच्या शेपीमध्ये भगवान हनुमंतरायाचं वास्तव्य असतं. शेपीचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गोपालन म्हणजे माता पालन, आईचं पालन केल्याचं पुण्य जी माणसं समाजामध्ये गायीचं पालन करतात. माझ्या बाजूला माझे संप्रदायातले अत्यंत निकटचे माझे स्नेही मित्र आहेत, आमचे लबडे महाराज. आता वर्षानुवर्ष गायीचं पालन करणं, त्याच्यात उत्पन्न काय आहे की नुकसान काय आहे, कुणाला सांगायच्यात या गोष्टी? लोकांना ना, इतरांना सांगून चालत नाही. मी त्यांना गमतीनं बोलत असतो नेहमी, तुम्ही ढोरं सांभाळता आणि मी दोघांचं काम एकच आहे. हा, तुम्ही फक्त न बोलणारी सांभाळता, मी बोलणारी सांभाळतोय. पण तसा दोघांच्यात काय फरक? तसा काही फरक नाही. तुम्हाला वाटत असतील ही कीर्तनात धोतर नेसून आलेली, पण बाकी इतर वेळेत हे नमुने काय आहेत तुम्हाला कीर्तनात सांगून कसं चालेल? एक एक पठ्ठा, एक एक वाघ आणि एक एक नमुना असा आहे. म्हणजे त्या पेण कोळीवाड्यातला एक पोरगा नेमका माझ्याकडे, पेण कोळीवाड्यातला, नवीनच आहे पण असा नमुना आहे ना. आता कोळीवाड्यातला आता घरी गेलाय का रे तो? आज आला नाही ना. एक एक नमुनाच आहे. आता या आवडधोबड दगडाचा देव बनवायचा आहे, ही खरी कसोटीच आहे, कसरतच आहे ती. विठ्ठल गाईला दर्जा आहे तो आईचा दर्जा आहे, गंगेला दर्जा आहे तो आईचा दर्जा आहे, आमच्या देशाला दर्जा आहे तो आईचा दर्जा आहे. भारत माता, गंगा माता, गो माता. आपली जी भगवद्गीता आहे ना, ही गीता माता आहे, आपली माता माता आहे. तसं कथा ही आपली माता आहे. कथा महाराज आज दर्जा देतात, तो कथेला आईचा दर्जा देतात. कथा ही आमची माय आहे, माय. कथा ही आमची आई. किती किती उंची आहे.
ज्याला, आता इथं निवडा निवड नाही, प्रत्येकाला विचारा, त्याची माय त्याला जेवढी श्रेष्ठ असेल तेवढी आम्हाला आमची कथा श्रेष्ठ आहे. लक्षात आलं का? ज्याला ज्याची आई जेवढी श्रेष्ठ वाटत असेल, म्हणून बाकी सगळं सहन करतो माणूस, पण आईला बोललेलं कोणी सहन करत नाही. बाकी सगळं सहन करेल तो, पण आईवरून जर कोणी बोललं तर तो जीव घ्यायला जातो त्याचा, त्याच्या वाघासारखा चवतळतो. तू सगळं सहन करेन पण माझ्या आईला बोललेलं सहन करणार नाही. एकदा कृष्णाची आई घरामध्ये राजवाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये रुसून बसली. दिवसभर इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर भगवान कृष्ण कन्हैया फक्त आणि फक्त झोपण्यासाठी घरी यायची. आता लहान मुलगा दिवसभर त्या गोवळ्यांच्या मुलामध्ये, सगळ्या गोपाळांच्या मध्ये खाणं राहणं सगळं त्यांच्याच जवळ, त्यांच्याच घरचं खायचं, त्यांचाच उष्ट खायचं, निजण्यापुरता झोपण्यापुरता फक्त कधीतरी घरी यायचा. आता घरी आला संध्याकाळी 6, 7:30, 7ची वेळ, आणि आल्या आल्या दिवसभर मैया दिसली नाही म्हणून ओरडायला लागला, मैया 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 मैया. अख्खं घर डोक्यावर घेतलं. या खोलीमध्ये, त्या माझघरामध्ये, त्या व्हरांड्यामध्ये सगळीकडे शोधलं. आता त्या नंद राजाचा राजवाडा काय म्हणजे छोटा मोठा काय, 8 मजली राजवाडा, सभोवताली 90 मंडप, एवढा मोठा पसारा. अर्धा 1 तास सगळा कोपरा ना कोपरा काढला, त्याला त्याची माय दिसत नाही. म्हणजे चुकली या माय बाळ हुरप हुरप आहे अशा प्रकार. आणि शोध घेता 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 एका कोपऱ्यामध्ये अंधारामध्ये यशोदा मैया एका अंधारामध्ये अशी बसून राहिली होती. आणि कन्हैया नेमका जवळ गेला. जवळ जाऊन पाहतोय तर आईचा चेहरा पडलेला आहे आणि मैया बोलायला तयार नाही. छोटा कन्हैया पुढे गेला आणि सांगितलं, काय ग मैया, का ग कोपऱ्यामध्ये बसलीच? काय झालं ग, आजारी आहेस का? तुझी प्रकृती बरी नाही का? काही दुखतं खुपतं का? नाही रे राजा, नाही रे सोन्या, काहीच नाही रे. मग तू का ग अशी करतेस? एवढं बोलल्यानंतर हळवार 2 अश्रू नेमके यशोदा मैयाच्या डोळ्यातून आले. का ग मैया, का रडते तू, का रडते? मैया, बाबा काही बोलले का ग तुला? बाबा काही बोलले का? नाही रे, नाही रे लाला. अरे उभ्या आयुष्यामध्ये कधी 2 शब्द तुझे बाबा आजपर्यंत कधी चुकीचे बोलले नाही, वागले नाही. अरे माझं भाग्य आहे, तुझे बाबा माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणजे हे माझं भाग्य. उभ्या आयुष्यामध्ये 2 शब्दांनी कधी तुझ्या वडिलांनी मला दुखवलं नाही. मग तू का रडते? रडते का? हो ना, करता 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 छोटा कन्हैया खूपच हट्टावरती पोहोचला. मग नाईलाज यशोदा मैयाला तोंड उघडावं लागलं. लाला, गावातल्या बायकांची आज दुपारी मीटिंग झाली. सगळ्या गावातल्या बायकांची मीटिंग झाली आणि गावातल्या बायकांच्या मीटिंग मध्ये एका बाईनं उभं राहून नेमका विषय काढला. आणि तो विषय असा होता, संध्याकाळी माझ्या कानावरती तो विषय आला. बायांची चर्चा चालू होती की हे जे मूल आहे, यशोदेकडे नंद राजाकडे असणारं जे मूल आहे, त्या दोघांचं नाही, ते त्यांचं नाही, अशी बायांच्या चर्चा चालू होती. आणि ही बातमी माझ्या कानावर आल्यानंतर मला खूप असह्य झालं. हे ऐकल्यानंतर कृष्ण कन्हैयाला देखील असह्य झालं. कन्हैयानी म्हटलं, कोण म्हणतो असं? असं कोण म्हणतो? माझ्या आईवरती कोण संशय घेतोय? मला नाव सांग. आत्ता जातो आणि बदला घेतो. मी जा विचारतो. माझ्या आईवरती संशय, माझ्या आईवरती आरोप. कन्हैया, खरं सांगणार आहे, तू माझाच ना रे? माझाच ना? हो ग मैया, मी तुझाच ना, मी कुणाचा आहे? मग तू जर माझाच आहे तर मग ह्या गोकुळ गावातल्या बाया माझ्यावरती संशय का घेतात? बघा, आईविषयी किती आदर आहे टोकाचा. ज्याला जशी ज्याची माय आहे तशी आम्हाला कथा ही प्रिय आहे. भगवान कृष्णाने आपल्या आईची शंका दूर केली. आईचं समाधान करावं लागलं. आईला सांगितलं भगवान कृष्णानं, तू जर नाव सांगत नशील तर मी त्याचा शोध घेतो, पण जा विचारतो, बदला घेतो. सांग मला त्याचं नाव, कोण असं बोलतोय? यशोदा मैयानं म्हटलं, जाऊ दे रे, नको रागव तू, जाऊ दे. आणि मग कन्हैयानं म्हटलं, मैया, मी तुझा नाही
याला काही पुरावा आहे का त्यांच्याकडे? काही पुरावा आहे का? काही ना रे, फक्त एकच पुरावे आहे त्यांच्याकडे, एकच पुरावे आहे. आणि एका पुराव्याच्या आधारावरती त्या संशय घेतात. काय पुरावा आहे त्यांच्याकडे? म्हणे त्यांचं असं म्हणणं आहे, नंद राजा गोरा आहे आणि यशोदा मैया पण गोरी आहे. जन्माला आलेलं पोरग एकतर बापाच्या तरी वळणावर जातं, नाहीतर एकतर आईच्या तरी वळणावर जातं. आता नंद राजा गोरा, यशोदा मैया गोरी, मग हा कसा काय काळा? नाही बापाच्या वळणावर ना आईच्या वळणावर. आणि या पुराव्याच्या आधारावरती त्यांचं म्हणणं आहे का हा त्यांचा नाही. एवढं बोलल्यानंतर कन्हैया हसायला लागला. मैया, त्याचं कारण माहिती आहे मला, त्याचं कारण माहिती आहे. मैया, तुला माहिती नसेल, 1.5-2 वर्ष झाली की चष्म्याचे नंबर बदलावे लागतात. चुकीचं बोललो का मी? चुकीचं बोललो. 1.5-2 वर्ष झाल्यानंतर चष्म्याचे नंबर बदलावे लागतात. ज्या ज्या वेळेला या सगळ्या गवळणी माझ्या दर्शनाला, माझ्या भेटीला येतात, त्यावेळेला अंगावरती शृंगार करून येतात आणि या शृंगारामध्ये त्या काजळ भरून येतात. डोळ्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त काजळ भरल्या कारणानं त्यांना मी दिसायला कसा दिसेन? काळा दिसेन. कारण त्यांची दृष्टी तशी झाले म्हणून त्यांना मी तसा दिसतो. म्हणून माझा निरोप देऊन सांगा त्यांना, तुमचे नंबर वाढले, चष्मे बदलून घ्या. गोकुळातलं सांगतोय. जगाकडे जर चांगलं बघायचं असेल तर त्याला आपला नंबर बदलावा लागेल, आपला चष्मा बदलावा लागेल, म्हणजे आपली दृष्टी बदलावी लागेल. चांगलं पाहण्यासाठी चांगली दृष्टी पाहिजे. आमच्या दृष्टीला जर सगळ्यात वाईट दिसत असतील तर आपण समजायचं आता बदलायला पाहिजे, नंबर वाढलेला दिसतोय. विठ्ठल जशी ज्याला जशी माय आहे, या माय लेकरांचं जेवढं नातं जवळचं आहे, आम्हाला कथा तेवढी जवळची आहे. एकच फक्त उदाहरण सांगतो आपल्या माहितीसाठी. उदाहरण आहे तसं ऐतिहासिक आणि बऱ्याचशा मंडळींना माहिती असेल. ही जी मुलं आहेत ना, मला त्यांना विचारावं लागेल, तुम्ही रायगडावर कधी गेलात का? रायगडावरती गेला असाल. म्हणजे हो काय, गेलोच, जायलाच पाहिजे. रायगडावर आपण गेला असाल. तुम्हाला खूप लढा बुरुज माहिती आहे का? रायगडावरती एक खूप लढा नावाचा बुरुज आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. पद्मावती माची, ही माची बऱ्याच अंशी माहिती नाही बऱ्याच मंडळींना. तसं खूप लढा बुरुज माहिती नाही. इकडे रोपवेनी न जाता आपल्या जर पायऱ्यानी जायचं असेल तर पहिल्यांदा आपण खूप लढा बुरुजावरती येतो. या बुरुजावरती जर आपण उभे राहिलो ना आणि सरळ आपलं लक्ष जर पुढे गेलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एक लिंगाणा नावाचा किल्ला आहे. दिमाख्यामध्ये, या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये तो आपल्याला दिमाख्यामध्ये उभा असणारा दिसतो. थोडी नजर लिंगाण्याच्या खाली आली की या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून अशी सरपिणी सारखी वाहणारी एक नदी दिसते. तिला काळ नदी म्हणतात. ही पुढे 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 वाहत आपली नजर खाली आली की खाली इतिहास प्रसिद्ध गाव आहे. खाली एक छत्री निजामपूर नावाचं गाव आहे, एक कोळंब नावाचं गाव आहे, एक सांदोशी नावाचं गाव आहे, एक सांदोशी बुद्रुक असं गाव आहे. अशी ही ठराविक 4-5 गाव आहेत. आणि या 4-5 गावांच्या मध्ये 100% गवळ्याच्या वस्तीचं एक गाव आहे, ते गाव कोळंब. आणि या गवळ्यांच्या वस्तीतल्या गावातली एक गवळण नेहमीप्रमाणे गडावरती दूध विकायला जायची. योगायोग कोजागिरीचा दिवस होता. सकाळी गेली, गडावरती दूध विकून झालं आणि असं परत निघणार एवढ्यावरती गडावरच्या काही मंडळींनी मागणी केली. म्हणे हिरकणी, संध्याकाळी कोजागिरी असल्या कारणानं दूध तापवण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला दूध पाहिजे, संध्याकाळी दूध आणता येईल का? त्या हिरकणीनं सांगितलं, काळजी करू नका, आत्ता जाते आणि दूध पुन्हा घेऊन येते. तुमच्या लक्षात आलं असेल, दुपारच्या वेळेत ते दूध देऊन ती पुन्हा झपाझपा पावलं टाकत नेमकी कोळंब गावात आली आणि दुसऱ्यांदा ती दूध घेऊन गडावरती आली.
या सगळ्या प्रकारावरून तुमच्या लक्षात आलं असेल ही हिरकणी किती किती काटक असेल जीवनामध्ये. साधारणपणे 1.5 ते 1.5-2 तास आता चांगल्या तरुण मुलाला चढायला लागतात, गड चढायला. एकदा तर तो गडाच्या सगळ्या पायऱ्या चढून गेला, कितीही तरुण म्हणजे अगदी शरीरयष्टी चांगला बांधा या सगळ्या गोष्टीमध्ये जर तरबेज असेल तर तो शेवटच्या टप्प्यावरती घायाळ होणार. शेवटच्या पायऱ्या शेवटच्या टप्प्यावरती तो म्हणजे येतोच, कमीच होतो आपोआप. एवढा तो अवघड शेवटचा टप्पा आहे. हिरकणी दूध घेऊन गेली, पुन्हा आली, पुन्हा तिसऱ्यांदा गेली आणि संध्याकाळच्या वेळेला तिनं दूध सगळ्यांना जेवढं पाहिजे होतं तेवढं दिलं आणि योगायोगानं परतीचा प्रवास तिच्या डोक्यात आला, आता निघायला पाहिजे. कोजागिरी पौर्णिमा असल्या कारणानं नेहमीप्रमाणे गडावरती होळी मालावरती काही मर्दानी खेळ चालायचे. लख्ख चांदणं पडलेलं आहे, पौर्णिमेचा दिवस आहे, म्हणजे एखादी सुई जरी पडली तरी ती डोळ्याला दिसेल असं लख्ख चांदणं आहे. म्हणून त्या कोजागिरीच्या निमित्तानं होळी माळावरती चालणारे मर्दानी खेळ पाहण्यामध्ये ती गुंतून गेली. ही तोबा गर्दी आणि गर्दीमध्ये ती उभी राहिली आणि दानपट्टा काय, भाला काय या सगळ्या मर्दानी खेळ पाहण्यामध्ये करता करता 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास आणि पाहता पाहता ती जाण्याचं नेमकं विसरून गेली. एवढ्यामध्ये सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला गेल्यानंतर गडाचा महादरवाजा बंद केला जायचा. सूर्योदय झाला की गडाचा दरवाजा नेमका उघडला जायचा. म्हणजे हेच घड्याळ त्या काळातलं. तिच्या लक्षात आलं सूर्यास्त झाला, खाली गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे आणि पुन्हा धावत्या वेगामध्ये ती झपाझपा पावलं टाकत 100-200 पावलानं ती खाली आली पायऱ्या उतरून आणि योगायोगानं नेमका गडाचा महादरवाजा बंद झाला होता. त्या गडावरती असणाऱ्या शिपायाला तिने हात जोडून सांगितलं, दादा अरे घरी माझं लहान लेकरू आहे रे, मला गेलं पाहिजे, भुकेलेलं असेल, मला गेलं पाहिजे, कृपा करून तू दार उघड. त्याने सांगितलं, ताई नाही उघडता येणार, धन्याची शिस्त आहे आणि आजपर्यंत धन्याचा कायदा, धन्याची शिस्त, मालकाने घालून दिलेला कायदा कधीही मोडला गेला नाही. प्रत्यक्ष धनी जरी या ठिकाणी हजर झाले तरी हा दरवाजा उघडला जाणार नाही. हा गडाचा नेम आहे, गडाचा कायदा आहे. तिनं क्षणभर अर्धा फूट खाली वाकून आपल्या कमरेचा पदर काढला आणि केविलवाण्या शब्दानं तिनं खाली वाकून बोलायला सुरुवात केली. दादा असं काय करता, माझं तानं लेकरू आहे, तानं ते अजून अंगावरती आहे. तानं त्याला म्हणतात ज्याला तहान कळत नाही, ज्याला भूक कळत नाही त्याला तानं म्हणतात. मी बोललो असतो तुम्हाला वाईट वाटेल. किती प्रमाणात प्यावं आणि किती वेळानं प्यावं हे त्याला कळत नाही, पण जिला कळतं ना तिला आई म्हणतात. हे माय लेकराचं नातं आहे. बाळाला जेवढी पिण्याची गरज आहे तेवढी आईला पाजण्याची गरज आहे. हे माय लेकरांचं नातं आहे. माय लेकराचं नातं हे स्वतंत्रपणे आपल्यासमोर मांडण्यासारखं आहे. हा, अलीकडे फॅशनच्या बदलत्या काळामध्ये आमच्या आया अभागी होत चालल्या. निसर्गानं, नियतीनं, परमेश्वरानं, देवानं ज्या लेकरासाठी हे लाख मोलाचं धन त्या मायेच्या शरीरामध्ये दिलं, पण ज्याच्यासाठी दिलं ते त्याला देण्यासाठी जर एखादी फॅशन, एखादा ड्रेस, एखादा कपडा जर प्रतिबंध करत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे त्या आईच्या आयुष्यामध्ये. मला वाटतंय या बाबतीत सगळ्यात मोठं अभागी जीवन जर कोणतं असेल तर त्या आईचं. परमेश्वराने दिलं ते त्याचसाठी दिलंय, त्याच्यासाठी त्याला त्याच्यासाठी निर्माण झालेलं त्याला द्यायचं. हे माय लेकराचं नातं आहे. त्याला ताना शब्द आहे, ताना. मी मागे बोललो होतो तुम्हाला, ताना कळला की मग पहिला पाना, ताना आणि काना. काना जर कळायचा असेल तर ताना कळावा लागतो, ताना कळल्यानंतर पाना कळतो आणि मग काना कळतो. विठ्ठल तिच्या शरीरामध्ये तशा प्रकारचा भाव जागृत झाला होता. तिच्या शरीरातली जी स्पंदन आहे, जी अर्थता आहे
तिला अशी स्वतःला कधी एकदा जाते अशा प्रकारचे त्या शरीरातली भाव जागृत झाला होता. तिनं हातापाया पडून विनंती केली, दादा आम्हाला जायचंय, माझं तानं लेकरू भुकेवेळा तडपडत असेल. त्याने नाही म्हटलं. तिच्या लक्षात आलं हा मला सोडणार नाही. तशीच 100-200 पावलं झपाझपा चढून ती पुन्हा गडावरती गेली. आणि 8, 8:30, 9ची वेळ, लख्खच चांदणं पडलंय. मला आता इथून जाता येणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग ती शोध घ्यायला लागली. करता करता एका बाजूनं असा उतार तिला दिसला. त्या उतारानं बसत बसत घसरत ती 100 फूट खाली आली. आणि एका टप्प्यावरती, एका कठड्यावरती ती उभी राहिली. तिनं खाली वाकून पाहिलं. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये तिला सार स्पष्ट दिसतंय. खाली वाकून पाहिलं. तिला माहिती होतं आता माझा जीव मला गमवावं लागणार आहे. इकडे स्वतःचा जीव आणि इकडं अंगावरचं तानं लेकरू. काय श्रेष्ठ वाटेल हो तिला आता. आता हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे, तुमच्या समोर आहे. तिला काय अधिक आहे. मग तुम्हाला तुकाराम महाराजांच्या प्रमाणाचा अर्थ कळेल. आम्हाला कथा किती आवश्यक आहे. एका बाजूला पारड्यात तिचा स्वतःचा जीव आणि एका बाजूला पारड्यामध्ये स्वतःचं तानं अंगावरचं लेकरू. जी माय असते ना, माय स्वतःच्या जीवाची मागे पुढे पर्वा पाहत नाही. तिनं डोळे मिटले. पांडुरंगाला, परमेश्वराला विनंती केली, माझ्या तान्यासाठी, माझ्या लेकरासाठी मला गेलं पाहिजे. आणि मागे पुढे न पाहता डोळे मिटून तिनं स्वतःला झोकवून दिलं. 150-200 फुटाच्या खाली त्या दरीमध्ये ती धाड जाऊन कोसळली. परमेश्वरानं कदाचित झेलली असेल, वाचवली असेल. खरचटलं, अंगाला जखमा झाल्या. पण अशा अवस्थेमध्ये धावत पळत ती कोळम गावात आली. रात्री मध्याह्न झाली होती. एवढ्या सगळ्या प्रवासात मध्याह्न झाली होती. आणि धावत पळत येऊन मध्याह्न रात्री दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला गेला आणि आधाशासारखं आपल्या तान्या लेकराला तिनं अंगावर घेतलं, पदराखाली घेतलं. आणि मिळालेलं समाधान, मिळालं जे सुख आहे, या सुखामध्ये शरीराच्या सगळ्या जखमांचं दुःख, सगळ्या वेदना कुठल्या कुठेच निघून गेल्या, कुठल्या कुठेच विरून गेल्या. या माय लेकरांचं नातं आम्हाला कथा ही आमची माय आहे. माय किती आवश्यक. जैशी तैशी माय बरी, मानिल्या त्या मानाएरी. इंदिरा गांधी अमेरिकेमध्ये गेल्या. एका सन्मानासाठी त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं. सन्मानासाठी इंदिराजींना प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला. काही पत्रकारांनी, वार्ताहरांनी तिला प्रश्न विचारला. त्यांना असं वाटलं होतं दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी याचं उत्तर देतील. ज्या दिवशी या भारतवर्षाच्या, हिंदुस्थानच्या पंतप्रधान या पदावरती, खुर्चीवरती मी ज्या दिवशी पहिल्यांदा बसले, त्या दिवशी माझ्या आयुष्यातला खरा अलौकिक आनंद मला प्राप्त झाला, असं उत्तर अपेक्षित असणारे पत्रकार कान टवकारून उत्तर ऐकायला उभे राहिले. एकच प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यातला तुम्हाला जास्त आनंद कधी मिळाला. 15 मिनिटं इंदिराजी थांबल्या आणि 15 मिनिटांनी दिवंगत पंतप्रधान इंदिराजीनं तोंड उघडलं. ऐकायचं आहे, ऐका. त्या सगळ्या पत्रकारांनी आपले कान टवकारले. ज्या दिवशी माझ्या राजीवचा जन्म झाला, ज्या दिवशी माझ्या संजीवचा जन्म झाला, आणि जन्म झाल्यानंतर, माफ करा हे मला बोलायला थोडंसं भय वाटतं, पण ज्या दिवशी माझ्या राजीवचा, संजीवचा जन्म झाला आणि ज्या क्षणाला पहिल्यांदा मी माझ्या अंगावरती माझ्या लेकराला घेतलं, त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये जो आनंद मिळाला, जे समाधान मिळालं, याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात समाधान मला कधीही मिळालं. बस माझा दृष्टांत संपला. हे संत तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, जैशी तैशी माय बरी. तशी आम्हाला कथा आवश्यक आहे. आईला लेकरापेक्षा अनावश्यक आवश्यक आहे तो ताना लेकरू तिला आवश्यक आहे. संत तुकाराम महाराजांची दूरदृष्टी बघा, महाराजांची दूरदृष्टी बघा. महाराजांना माहिती आहे 300-350 वर्षाच्या काळात कदाचित जन्माला घातलेली लेकरं बदलतील, लेकरांच्यात बदल होईल. माणूस आहे, शिकले सवरलेली पोरं अंत्यविधीला यायला तयार नाही.
आपल्या आईशी बोलायला तयार नाही. काळाच्या ओघानं बदलत्या काळात कदाचित चालती बोलती माणसं बदलतील, आपल्या सिद्धांताला बाधा येऊ नये. माझा अभंगातला सिद्धांत, या सिद्धांताला बाधा येऊ नये म्हणून संत तुकाराम महाराजांनी प्राण्यांच्या योनीतला दृष्टांत दिला. कदाचित मुलगा बदलेल, चालता बोलता माणूस बदलेल, पण प्राणी बदलणार नाही म्हणून प्राण्यांचा दृष्टांत दिला. व्यालीचा कळवळा जीव बहुत घोवळा. व्याली हा शब्द माणसामध्ये नाही, मानव योनीमध्ये प्रसूत झाली हा शब्द आहे. व्याली हा शब्द प्राण्यांच्या मध्ये, कुत्री व्याली, मांजर, गाय व्याली. म्हणून एकनाथ महाराजांनी असं म्हटलं हरिपाठामध्ये, धन्य माय व्याली. एखादा जन्माला आलेला मुलगा जर चुकीच्या मार्गाने निघाला तर महाराजांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी ती प्रसूत नाही झाली, त्याच्यासाठी ती व्याली. काही लक्षात आलं का? त्याच्यासाठी ती व्याली. धन्य माया व्याली. व्याली हा मनुष्य प्राण्यांना योग्य नाही शब्द, तो फक्त आणि फक्त प्राण्यांच्यासाठी. पण व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. एखादा प्राणी, एखादी मादी एखाद्या लेकराला जर व्याली, कुत्री असेल, मांजर असेल, तर ती प्राणी असून देखील तिच्या लेकरावरती जर यदा कदाचित कुणी लेकराला पकडायला मारायला जर आलं ना, तर ती अशी तुटून पडते, तुटून. मी एकदा एका गावातला प्रसंग पाहिला होता. म्हणजे दुपारचं काल्याचं कीर्तन, आणि काल्याच्या कीर्तनासाठी फेटा बांधून निघालो असा गल्लीनं. आणि गल्लीनं निघाल्यानंतर त्या गल्लीला सकाळी कुणीतरी घरातल्या ती कोंबडी उघडली, आणि उघडल्यानंतर तिची 10-15 लेकरं अशी गुबगुबीत गोंडस छान अशा रंगाची ती लेकरं घेऊन अशी मिजाशी डौलात चालत होती रस्त्यानं. मी आपला साधा बोळा बुवा रस्त्याने सरळ चाललोय. माझा आणि तिचा काही भांडण नाही, कुठला वाद नाही, काही नाही. रस्त्यानं चाललो होतो. फक्त मी काहीतरी माझ्या हाताची हालचाल केली, तिला असं वाटलं माझ्या लेकरांना काहीतरी करतोय, काहीतरी लेकरांना करणं. आणि तिनं जी अशी उडी मारली ना, जम घेतली ना, तिला काय माहिती आहे महाराज आहेत म्हणून. कुणाचं सांगतोय मी, कुणाचं? अरे तिच्या 2-5-10 लेकरावरती तिचा एवढा जीव आहे. ती स्वतःचा प्राण घालवायला उभी राहते, पण लेकरावरती, म्हणजे प्राण्यांचं सांगतोय. हे संत तुकाराम महाराजांनी, यदा कदाचित प्राणी मात्रातला सिद्धांत चुकीचा होईल, बाधा येईल, पण प्राण्यांचा सिद्धांत कधीही बदलणार नाही. जैशी तैशी माय बरी, मानिल्या त्या मानाय रे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.
आम्हा कथा आवश्यक येर संपादू लौकिक जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या मानायरी व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या मानायरी कौतुक वावरे तुका म्हणे त्या आधारे जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या मानायरी कथा ही आमची माय आहे माय या विश्वाला या जगाला स्तनपान करणारी कामधेनू म्हणजे आमची कथा आहे आजच्या बदलत्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये वर्तमान काळामध्ये माणसाला खरा आनंद आणि खरं समाधान देणारं माध्यम म्हणजे कथा आहे कथा हीच कथा माणसाला जीवनातला खरा आनंद देते खरं समाधान देते आमच्यासाठी ही कथा माय आहे तुम्हाला काय वाटत असेल हा प्रश्न प्रत्येकाचा व्यक्तिगत आहे पण आम्हाला कथा आवश्यक वाटते अनावश्यक काय हेर संपादू लौकिक हे अनावश्यक आहे म्हणजे आवश्यक कथा आणि लौकिक अनावश्यक लौकिक म्हणजे प्रतिष्ठा मानमान्यता अहंकार मोठेपणा नाही माऊलींचं म्हणणं आहे थोरपण परासांडीजे हे तर उत्पत्ती आगवी विसरीजे जय जगा धाकुटा होईजे ही जवळी आम्हाला कथेपेक्षा काही आवश्यक वाटत नाही बाकी सगळं संपादू म्हणजे दूर करू टाकू त्याचा अवेर करू ते जवळ घेणार नाही ते आम्ही दूर करू कथा फक्त आम्हाला आवश्यक वाटते मानमान्यता काय प्रतिष्ठा काय मोठेपणा काय हा शेवटी माणसाला त्याच्या जीवनामध्ये घातकच आहे दुःख देणारा आहे म्हणून आम्हाला सुख देणारी कथा आहे दुःख देणारा आहे तेवढं दूर करू आणि याला तेवढ्याच उंचीचा दृष्टांत दिला तो माय लेकराचा दृष्टांत दिला ज्या ज्या लेकरांना त्याची माय जेवढी श्रेष्ठ आहे तेवढी आम्हाला कथा श्रेष्ठ आहे आमचा प्रश्न आहे आम्हाला आवश्यक वाटते तुम्हाला तुमची माय आवश्यक आहे आम्हाला कथा आवश्यक आहे कदाचित बदलत्या काळात हा सिद्धांत खोटा ठरू नये आपल्या बोलण्यावरती कुणी दावा करू नये म्हणून संत तुकाराम महाराजांनी त्याच्यापेक्षा काकणभर पुढचा प्राण्यांचा दृष्टांत किंवा प्राणी योनीतला दृष्टांत दिला आजही आपल्याला त्याचे संदर्भातले अभंग पाहायला मिळतात उडाली पक्षिणी गेली अंतराळी पण चित्त अविसाळी ठेव अविसाळी म्हणजे घरट एखादी पक्षिणी जर अंतराळामध्ये गेली ना तर अंतराळात गेल्यानंतर ती आपल्या पक्षासाठी आपल्या लेकरासाठी घरट्यामध्ये जर तिथं लहान लेकरू असेल त्या लेकरासाठी 4-2 दाणे घेऊन येते आणि एकदा ते दाणे घेऊन आली ना घरट्यामध्ये की ते पहिल्यांदा चावून चावून बारीक करते आणि मग स्वतःचं तोंड उघडते आणि त्या लेकराचं तोंड आपल्या तोंडात घेते मी पक्षिणीचं सांगतोय लेकराचं तोंड आपल्या तोंडात घेते आणि हळूच त्याच्या वयाला जेवढे प्रमाणात लहान लहान घास भरवता येईल त्याच्या प्रमाणाने ती घास भरवते या पक्षिणीचं आहे मला वाटते जुन्या माता भगिनींना जुन्या आया भगिनींना आठवत असेल आपल्या काळामध्ये चणे आणले ते चणे नातवाला चावत नाही मुलाला चावत नाही मग ती आई चावून चावून बारीक करायची आणि चावून बारीक झाली की त्यातला लहान त्या लेकराला भरवायचे आठवतं का पूर्वी सध्याची पोरं घेणार नाही तो सध्याची पोरं खाणार नाही ते म्हणते शी शी आजी हा म्हणून सध्या नातवंड आजीकडे आजोबाकडे देत नाही हा एखादा नातू एखादा नात जर आजी आजोबाकडे जर खेळायला गेला ना तर ती सुनबाई म्हणते त्यांच्याकडे जाऊ नको हा ते अशिक्षित आहेत ते अडाणी आहेत तुझ्यावरती अडाणीपणाचे संस्कार होते आता मला पण तिच्याच पद्धतीनं बोललं पाहिजे ना असं म्हणजे ती आजी आजोबाला अडाणी ठरवते तिला माहिती नसतं सुनेला आयुष्यातलं सगळ्यात घट्ट असणारं नातं म्हणजे नातू आणि आजोबा हे सगळ्यात घट्ट असणारं नातं मी गमतीनं म्हणत असतो ज्या घरामध्ये आज्या आहे त्या घरात नातवाची मज्जा आहे ज्या घरात आज्या नाही त्या घरात मज्जा नाही म्हणजे खरं नातं आहे खरं नातं म्हणजे दिवसातले 2-2 तास नातवाला खेळवलं की मग त्या आजी आजोबाला असं वाटतं आयुष्याचं सार्थक झालं बस त्याच्यापेक्षा त्यांना दुसरा आनंद आहे पोरं बोलत नाही पोरं बोलायला तयार नाही खरा आनंद त्या वयातला त्याचं कारण माहिती आहे काय कारण माहिती आहे
नातू जसा लहान आहे ना तसा आजोबा पण लहान आहे. म्हणून नातवाला जेवढं आवडतं तेवढं आजोबाला आवडतं. बघा तुम्ही नातवांना वडापाव आवडतो की नाही? हो. म्हाताऱ्या माणसाला सगळ्यात आवडीची वस्तू म्हणजे वडापाव. जेवढा नातवाला आवडतो तेवढं आजोबांना आवडतं. दोघांच्या गरजा सारख्याच आहेत, दोघांचं वय पण सारखंच आहे. हा लहान आहे आणि आजोबा काय मोठा आहे का? आजोबा पण वयामानानुसार आता लहानच झालाय. 10-20 वर्ष किंवा 5-10 वर्ष राहिली म्हणजे नातवासारखा तो पण लहान आहे. हे जे नातं आहे, रक्ताचं नातं, याच्यावरून तुम्ही ठरवा की संत तुकाराम महाराजांचं विधान किती उंचीचं आहे. जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या मानाहेरी. आणि हे 2 दृष्टांत देऊन त्याचा सिद्धांत सांगितला. आम्हाला कथा आवश्यक वाटते. आता आम्हाला म्हणजे कुणाला? जेवढे नामधारक आहे या विश्वातले, या संप्रदायातले, या अध्यात्मातले जेवढे नामधारक, या सगळ्या नामधारकांच्यासाठी वापरलेला शब्द आम्ही. म्हणून ज्या ज्या अभंगात आम्ही शब्द आहे, एक गाऊ आम्ही तेणे सुखी, आम्ही नामाचे, हे सगळे आम्ही शब्द हे फक्त आणि फक्त नामधारकांच्यासाठी. आम्ही नामधारक आहोत, आम्हाला कथा आवश्यक आहे, बाकी सगळं अनावश्यक. असो, ही वाङ्मयीन सेवा भगवत कृपेनं आपणा सर्वांच्या साक्षीनं वेळेची मर्यादा म्हणून या ठिकाणी हे वाग्यज्ञ प्रसवला असेल. ईश्वर करो ही वाङ्मयीन सेवा आपल्यासारख्या ईश्वरतुल्य देवतुल्य श्रोत्यांच्या पवित्र चरणावरती समर्पण करूया. भगवत चरणी, पांडुरंगाचरणी, माऊली चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल.